पब्लिक 90 डेज 12 एसएससी बोर्ड चॅलेंज मध्ये मी एवढा गुंतलो की मी आज झोपायचंच बोललो. मग पब्लिक बोला ओगल हे बा कॉलेज मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर. आज जास्त विचार करू करू मला झोपच नाही येत जाय. 3-4 वाजे लोक जागेच होतो. म्हटलं आता 1 तासानंतर 5 वाजणार आहे. झोप तर लागणार नाही. फुकटचा 1 तास गमवून काय फायदा. म्हणून 5 वाजता उठून मराठीचं पुस्तक घेतलं हाती. मराठी पुस्तक मधलं संत एकनाथ महाराजांची कविता वाचली. विंचू चावला विंचू चावला. मग 6 वाजता उठून अभ्यासाची तयारी केली. आजपासून आपण अभ्यास सोबत रनिंग पण करणार आहे. आज तर काही खरं नव्हतं आपलं. गाडी काढताना या गिट्टीनं पडता पडता वाचलो. काय गड्या एवढं सकाळी सकाळी उठून रनिंगला जाणं वरून अभ्यास करणं जीवार येते असं तुम्हाला वाटत असणार, पण नाही. आपला चॅलेंज सुरू आहे म्हणल्यावर कम्प्लीट करायची आपली गॅरंटी. एक लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या चॅलेंज साठी तुमचा सपोर्ट असलाच पाहिजे. या घाईमध्ये मी घरी सुटर विसरलो. त्यात मनाची थंडी वाजेने तर भावांनो आणि बहिणींनो, आपला हा वेळ डबल काही येत नाही. म्हणून वेळेची किंमत करत जा. वेळेची किंमत नाही केली की माझ्यासारखं घासा लागते. रोजच्या सारखं पियुषले घ्यायला घरी आलो. आज आहे 90 डेज 12 एसएससी बोर्ड चॅलेंजचा डे 2. आम्ही करणार आहे केमिस्ट्रीचा अभ्यास. नाव घेतल्यास भेव लागत आहे. आता पुढे पाहू काय होते आपल्या सोबत. ज्या सब्जेक्टले पाहून टॉपरची पण फाटते ते तर आम्ही पहिली बारच वाचत आहोत. सर्वात आधी हजेरी लावली आणि मिस नाही तर कोणी पण ग्राउंड वर आलं की धरती माताची दर्शन घेते. हे फक्त आमच्या सारख्यांनीच कळते. सगळ्यात पहिले वॉर्मअप केला, नंतर रनिंग केली. पियुष तो बॉम्ब ताकद न रनिंग करे. वर्कआउट करू करू थकलो तुम्ही, पण पियुषचं रनिंगच सुरू होतं. एक टाइम असा पण होता की मी या ग्राउंड वर लगातार 9 राऊंड मारू, पण आता 2 राऊंड मारल्यावर दम येते बा. हळूहळू दिवस चमकू लागला आणि आमचा वर्कआउट संपून झाला. नंतर केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर सॉलिड या चॅप्टरचा 1 शॉट लेक्चर लावला. आज दिवस कुठून निघला राजे हो. मला केमिस्ट्रीचं सगळंच समजलं. अभ्यास करून तुमच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक चांगली गोष्ट आहे आणि एक वाईट गोष्ट आहे. चांगली गोष्ट हे आहे की मला केमिस्ट्रीचं प्रॉपर्टी डेफिनेशन कॉन्सेप्ट सगळं समजलं, आणि वाईट गोष्ट हे आहे की न्यूमेरिकल माझ्या डोक्याच्या बाहेर चाललं. मला न्यूमेरिकल काय मला हेच माहित नव्हतं. पियुषनं सांगितलं माझ्या डोक्याला हात टेकले. असं वाटत होतं की केमिस्ट्रीतून आपला खेळ खलास. आज मी लय काय शिकलो सॉलिड चॅप्टर मध्ये. क्रिस्टलाइन म्हणजे काय आणि क्रिस्टलाइनची 4 प्रॉपर्टीज असतात. पहिली प्रॉपर्टी म्हणजे आयकॉनिक सॉलिड, दुसरी कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, तिसरी आहे मॉलिक्युलर सॉलिड आणि शेवटी आहे मेटॅलिक सॉलिड. आहेत क्रिस्टलाइनचे 4 प्रॉपर्टी. 90 दिवसातून दुसरा दिवस थोडा चांगला गेला. तुमची कशी सुरू आहे तयारी मला सांगा बरं कमेंट मध्ये. भेटू मग डे 3 मध्ये. आजचा डे 2 इथे सेंड करतो.